स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. मी मनचाल एवढ्या गाड्या गोल गोल फिरून काय दाखवतो. कसं आहे, आपण आलो होतो जामच्या बाजारात. त्यामुळं बाजारला कसं काय गेलो त्यासाठी सुरुवातीपासून चालू करू. सकाळी सकाळी उठलो 5 वाजता. सकाळी सकाळी मला चलतच जावं. चलत गेलो घरला. मस्तपैकी आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो. मग काढली गाडी. आपल्याला भरायला जायचं होतं बैल. मग म्हणलं सकाळी सकाळी फ्रेश होऊन जावं. म्हणजे कसं आहे, दिवसभर आता काही आपल्याला येणं होत नाही. त्यामुळं काढली गाडी आणि निघालो. जवळजवळ उजडलंच होतं. 6-6:30 वाजले. मग म्हणलं धरला शेताकडचा रस्ता. तिथं काय गाडी चढत नव्हती. मग तेवढं त्याला नामदेव भाऊ मला चला काढून देतो. जायचं होतं नामदेव बाईच्या शेताकडंच आपल्याला त्यांचे बैल भरायला. आणि बैल जायची होती विक्रीला घेऊन आपल्याला जाम म्हणजेच मुखेड तालुका. मग म्हणलं शेताकडं आलो. हे 2 बैल होते. बैल काय लईच गरीब होते. कशी आहे जोड, 1 नंबर. 1.5 लाखाचा माल आहे हो. नाद करते का, कुणाचं बी काम नाही असले बैल ठेवणं. नामदेव भाऊला कसं आहे, आपल्याला नाद आहे. त्यामुळं हे काय कुत्रं गोलगोलच फिरत होतं. याला दूध काढलं नाही तरच यानं दुधाची आशा करत होतं. मग म्हणलं मालकाच्या पुढचा आहे बाबा, लई अवघड आहे. मग काय जरा बैल वगैरे साफ करून घेतला. तोपर्यंत मला एका गाईचं दूध आहे, तेवढं दूध काढतो म्हणला. दूध काढलं की आपण जाऊया म्हणलं लगेच. मग म्हणलं काय अडचण नाही. तिथून निघालो. आलो शिरूरला आल्यानंतर मग म्हणलं आता इथं जरा त्याला द्यायचं होतं वरव्याचं दूध. ते दूध वगैरे दिलं आणि आपण निघालो डायरेक्ट कुठं, आता शिरूरमधून मुखेडच्या दिशेनं. मग काय आलो हळूतीच्या पुढल्या टोलनाक्यावर काय आता फास्टॅग चालू केले. मग म्हणलं काय अडचण नाही. फास्टॅग वगैरे कटवला. थोडंसं पुढे आलो. मग म्हणलं जरा बैल पिलं बघावं आहेत का, कशी आहे जोडी. एका जागी थांबली होती. एक बैल नुसतं दाबतच होता एकाला. मग म्हणलं आता जावं मस्तपैकी बैल उतरावं आणि बाजारात जावं. बैल वगैरे उतरून घेतले आणि गाडी लावली इथं पार्किंगला. बघताय काय, इथं तर 100च होत्या हो, बाहेर 200-300 येतात. म्हणलं काही नाद करते का. 400-500 गाडी, हर एक कंपनीचे, हर एक नमुना, हर एक की. मग काय तिथून घेतला डबा जेवाय आणल्याला आणि निघालो आता बैल कुठं आहेत बघत बघत बघत. मग काय बाजारात फिरायचं म्हणलं की सोपं काम नाही हो. लई चालावं लागतंय. आणि मामा काय काठी तिकीट चालते. नाद ओरखतातला दुसरं काय. आता ह्या वयात इथे यायची काय गरज होती त्यांची. मग काय बैल बघतोय, कोणता पांढरा, कोणता काळा, कोणता जांभळा, बघल तसला. गोरे बैल, थोडे म्हातारे बैल सर्वच होते. आपण काय म्हशीच्या बाजाराकडे गेलो नाही. मग काय डबा घेतलो. जवळजवळ 9-9:15 वाजले होते. लय भूक लागली होती. मग म्हणलं आधी पाणी घेतलं. मग म्हणलं आधी जेवण करावं. जेवण काय भाऊनं मस्तपैकी डाळ आणला होता, चपाती दाबून घेतली. मग आला एक व्यापारी. त्याने बी 4 आता झाली 4. बंद आहे. काढायची त्याच्या पायातल्या काढल्याला काय ते पुढं नीट होतात का मग काय ना भरपूर बैल वगैरे मागितले. मग म्हणलं आपल्या काही हिशोबात बसलं नाही. भाऊला म्हणलं जाऊन थंड पाणी घेऊन ये, तर भाऊनं रस बी आणला. लई प्रेम हो. मग काय बाटली संपल ती दुसरी बाटली आणायला आपण गेलो. मग म्हणलं आता जाऊन आणायला लागते. भाऊनं काय पैसे दिला होता. मग तिथं गेलो. जरा म्हणलं भूक लागल्यासारखं वाटत होती फिरून फिरून. मस्तपैकी एक ज्यूस मारला. मग म्हणला भाऊ म्हणला मला काय ज्यूस नको, येतं नाही का आईस्क्रीम आण. मग काय पाण्याची बाटली भरली आणि ज्यूस वगैरे पिला आणि निघालो परत परतीच्या मार्गाला. तर वाटतच म्हणलं आता काय बघावं तर बैल कसले राहतात काय नाही. आपल्याला काय ह्याच्यातलं तेवढं जास्त कळत नाही हो. पण कसं आहे, 10-20 हजारापासून सर्वात जास्त हायेस्ट विकलं तर 2,21,000 रुपयाला एक जोड विकली. मामानं काय फटाके वाजवूनच. दुसरं एक आला माणूस, त्या मामानं आपले बैल मागितले हायेस्ट 1,21,000ला. मग भाऊ म्हणला आपल्याला 1,40च्या खाली काही विकायचे नाहीत. मग म्हणलं दिवसभर बसलो होतो 22च्या झाडाखाली. आपलं काय नशीब असंच आहे म्हणा. इथं बसलो. मग थोड्या वेळानं म्हणलं आता काय आपल्याला गिऱ्हाईक लागायचं नाही. जवळपास 2-3 वाजलेत आणि बैल बी लय कटाळून गेलेत. आणि बाजारामध्ये बैल जरी 1 नंबर आली होती. बाजार इतका तुडूंब भरला होता ना, काय सांगायचं. घेणाऱ्यासाठी खरंच जामचा बाजार खूप भरतोय. ज्या शेतकऱ्याला घ्यायचेत त्यांनी नक्की जावं. आणि बैल 1 नंबर होते. मग म्हणलं आता दुसऱ्या बाजारात बघू. भाऊ म्हणला 1-2 बाजार फिरावंच लागते. गाडीत बैल वगैरे भरले. मग म्हणलं आता वाघ आता गावाकडे जाऊ लागलं. कसं खुश राहतंय, नाद करते का. आता निघाला आपटत घरला डबल बैल घेऊन. मग काय आलो शेताकडं. बैल वगैरे शेतात म्हणलं सोडून दिले. भाऊ गेला तिकडं. म्हणलं आता आपण पण जायला लागते इकडं. आता काय भेटू लवकरच आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आपण आज मोठा व्हिडिओ टाकला आहे. नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.